अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. दोन क्षण भजन नारायण स्वामींचं आणि आजच्या विषयाकडे वळूया. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारकपददायिन्. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारकपददायिन्. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारकपददायिन्. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारकपददायिन्. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारकपददायिन्. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारकपददायिन्. श्रीमन्नारायण स्वामी महाराज की जय. श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरती आणि यूट्यूब चॅनलवरती यूट्यूबच्या माध्यमातून जी दत्तभक्त मंडळी, गुरुभक्त मंडळी हा व्हिडिओ पाहतायत त्या सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. आज संध्याकाळी सुद्धा खूप मोठा असा वादळी वारा आणि पाऊस झाला, थोडासा पाऊस झाला, पण त्यामुळे थोडीशी रेंजचा प्रॉब्लेम, तांत्रिक अडचण असल्यामुळे आम्ही जरी सगळ्या दृष्टीने तयार असलो 9:30ला तरी रेंज येत नव्हती. परमार्थात सुद्धा असंच काहीसं आहे. सद्गुरूंना, संतांना, भगवंतांना आपल्याला खूप काही सांगायचं असतं, परंतु आपण कुठेतरी आपला टॉवर जो असतो त्या टॉवरच्या ठिकाणी साधनेची रेंज कमी पडते, उपासनेची तळमळीची जी रेंज असते ती कमी पडते. आणि एखाद दुसरीत जर काडी असेल तर जसं ते रन होत नाही, पूर्ण तो प्रोग्राम जसा रन होत नाही, फुल रेंज असावी लागते, किमान 70-80% तरी असावी लागते, तर किमान काहीतरी पुढची फीचर्स आपल्याला दिसायला लागतात. तसं उपासना मार्गात, साधना मार्गात सुद्धा साधना आणि उपासना आज थोडी केली, उद्या थोडी केली, परवा थोडी केली, मग परत 8-10 दिवस केलीच नाही, मग वर्षानुवर्ष केलीच नाही, वर्ष 6 महिने तिकडे ढुंकून पाहिलंच नाही, मग मध्येच केव्हा तरी हुक्की आली, मग एकदम सगळ्या पोथ्या एकदम वाचायला सुरुवात केली. असं नाही चालत. रेंज सतत असावी लागते. आणि रेंजमध्ये जर आपण असलो, देवाच्या, गुरुच्या, सद्गुरूंच्या, संतांच्या टप्प्यामध्ये सतत आपण नेहमी असलो, त्यांच्या दृष्टिक्षेपात सतत असलो, की आयुष्यात काय काय बदल घडू शकतात याविषयी आपण कालच्या दिवशी यती महाराजांचं चरित्राख्यान पाहिलं. काल त्यांची पुण्यतिथी होती. काल आपण यती नारायणानंद सरस्वती स्वामींचं चरित्र पाहिलं. मला काल खूप जणांचे या फेसबुक पेजवरती, व्हिडिओवरती सुद्धा खूप जणांनी कमेंटमध्ये लिहिलं. त्या प्रत्येकांना मनःपूर्वक धन्यवाद. आपण अतिशय भावपूर्ण अशा पद्धतीने एका विशिष्ट भावविश्वात गेलो असं आपण सर्वत्रांनी मनापासून त्याच्यामध्ये कमेंट करताना लिहिलं. परंतु पुन्हा पुन्हा तीच विनंती जी दररोज करतो, की जे काही आहे ती त्या शब्दांची ती ताकद आहे. टेंबेस्वामी महाराजांसारख्या अधिकारी महापुरुषांनी दत्तप्रभूंना विनवताना, त्यांची कृपा संपादन करताना जे तळमळीने शब्द लिहिले आहेत, ते शब्द फक्त या माध्यमातून आपल्यापुढे पोचवण्याचा निमित्त मात्र मी फक्त आहे, निमित्ताचा धनी फक्त मी आहे. पण असं जरी असलं तरी या निमित्ताने जर आपल्या कोणाला ते अंतःकरणापर्यंत ते शब्द पोचले असतील, त्याचा भावार्थ लक्षात आला असेल, कित्येक जणांनी त्यात लिहून पाठवले की आम्हाला पंचपदीचं रेकॉर्डिंग करून पाठवा किंवा काय. तर आत्ता या लॉकडाऊनच्या परिस्थितीत हे शक्य नाही, पण मी नक्की लिहून ठेवलं आहे वहीमध्ये की जेव्हा केव्हा यातनं आपण मोकळं होऊ या सगळ्या परिस्थितीतनं, त्यानंतर निश्चितपणाने आपण रेकॉर्डिंग त्याचं करू आणि यूट्यूब चॅनलवरती किंवा या फेसबुक पेजवरती, श्रीपाद श्री वल्लभ पेजवरती
नक्की आपण पंचपदी पोस्ट करूया, जेणेकरून आपल्या सगळ्यांना ती म्हणता येईल. अगदी हा आपल्यापैकी कित्येक जणांनी त्याबद्दल कमेंटमध्ये लिहिलं आहे, म्हणून हा या निमित्तानं शब्द देतो की जेव्हा आपण यातनं वेळ मिळेल तेव्हा आपण नक्की त्याच्यावरती काम करूया. करुणा त्रिपदी सुद्धा तशीच आहे, पण तो आत्ता इथे बोलण्याचा विषय नाही आहे. कित्येक जणांनी लिहिले करुणा त्रिपदी विषयी पण काहीतरी सांगा. पंचपदी नंतर करुणा त्रिपदी ही एका वेगळ्या भूमिकेतनं लिहिलेलं, महाराजांच्याकडनं लिहिलं गेलेलं काव्य प्रकार आहे. तो केव्हा तरी स्वतंत्र पुन्हा यूट्यूबवरती दत्तबाबांनीचा एक जो चालू विषय आहे निरूपणाचा, तो पूर्ण झाल्यानंतर पाहूया. आपला जो एक विषय घेऊन आपण गेली 15-17 दिवस चर्चा करतोय सलग, त्या गोष्टीचा मूळ विषय आहे उपासना. आणि त्या उपासनेच्या अंतर्गत जे जे नवीन आहेत आत्ता दिसत आहेत काही जण, त्यांच्यासाठी सुसूत्रता यावी म्हणून विषयाची म्हणून थोडंसं सांगतो की मूळ विषय उपासना हा चालू आहे. मग त्यात सगुण उपासना, निर्गुण उपासना, त्याच्यामध्ये काम्य उपासना, निष्काम उपासना, मग त्याच्यामध्ये चर्चा करत असताना आपण असं पाहिलं की व्यष्टी उपासना, समष्टी उपासना, आणि मग त्या अनुषंगाने आधी साधक, उपासक, भक्त यात काही फरक आहे का, तर याविषयीची व्याख्या पाहताना आपण पाहिलं की साधक, उपासक, भक्त हे शब्द एकच आहेत, फक्त म्हणजे त्याचा अर्थ एकच आहे, शब्द रूपानं ते विभिन्न आहेत. परंतु साधकाला जे करायचं आहे तीच पथ्य उपासकाला आहेत, तीच पथ्य भक्ताला आहेत. म्हणजे ते तिन्ही शब्द रूपाने फक्त वेगळे आहेत, कृती मात्र साधकाला, उपासकाला, दत्तभक्ताला, भक्ताला त्याच करायच्या आहेत. जे करायला सांगितलंय ते आवर्जून करायचं आणि जे करायचं नाही आहे ते अजिबात करायचं नाही आहे, ज्याला डूज अँड डोंट्स म्हणतात. जे करायचं आहे ते नक्की करायचं आहे आणि जे करायचं नाही आहे ते अजिबात करायचं नाही आहे. ती पथ्य साधकाला पण तीच आहेत, उपासकाला तीच आहेत आणि भगवत भक्तालाही तीच आहेत, असा विषय पण पाहिला. त्याच्यानंतर आपण एक भाग असा पाहिला की साधक, उपासक, भक्त याच्या अलीकडचे 2 टप्पे काय आहेत त्याची चर्चा आपण पाहताना बद्ध कोणाला म्हणतात ते पाहिलं, बांधला गेलेला जीव कोण आहे तो त्याची व्याख्या आपण पडताळून पाहिली. मग मुमुक्षु जीव कोणाला म्हणतात त्याची पण व्याख्या आपण पाहिली. मुमुक्षु जीवाच्या व्याख्या पाहताना पुण्यमार्ग पोटी धरी, दुसरी व्याख्या सत्संगाची वांछा धरी, आणि तिसरी व्याख्या होती विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षु. आणि त्याच्यावरती बरंच सविस्तर मग त्या निमित्ताने अजामिळ, अन्य काही गोष्टी, ध्रुव किंवा पिंगला वेश्या हिचं चरित्राख्यान किंवा अशा अनेक चरित्राख्यानं आपण मधल्या काळात पाहिली. मग कालच्या दिवशी एक दिवशी नेटवर्क प्रॉब्लेम झाल्यामुळे आपण यात खंड पडला, पण कालच्या दिवशी आपण यती नारायणानंद सरस्वतींचं चरित्राख्यान पाहिलं की जे बद्ध, साधक, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध पद्धतीनं मार्गक्रमणा केल्या ते पाहिलं. टेक्निकचा आधार घेऊन काल पंचपदीवरती थोडीशी चर्चा, थोडी कशाला चांगली 1.5 तास चर्चा काल त्याविषयी सुद्धा आपण काल पाहिली. आज मुळात ठरवलेल्या वेळेत 10 मिनिटं आणखीन पुढे गेल्यामुळे आज काही फार विशेष वेळ नक्की घेणार नाही, परंतु आजच्या दिवशी विचार करायचा तर मी काल म्हणताना असं म्हणालो होतो सांगता करताना की उद्या आपण साधक कोणाला म्हणायचं याच्यावरती चर्चा करू. आता पुन्हा त्याची चर्चा नको, आता हे कायम ठरवून ठेवूया की साधक तोच उपासक, उपासक तोच भगवत भक्त. म्हणजे भक्त आहे याचा अर्थ तो साधक आहेच, तो उपासक आहेच. त्यामुळं आता पुन्हा फक्त शब्दाचा खेळ करत बसायला नको. साधक कुणाला म्हणायचं तर वर्णन करताना असं करून ठेवलं की अवगुणाचा करुनी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोली जे मग साधक ऐसा. अवगुणांचा करुनी त्याग, जे अवगुण म्हणून सांगितलेले आहे, जे अवगुण आपल्या उपासनेला घातक ठरतील, म्हणून मी अगदी सुरुवातीला 6-7 दिवसांपूर्वी जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी असं संतांचं वचन प्रमाण म्हणून ठेवलं होतं की 3 गोष्टी वैद्यकशास्त्रात फार महत्त्वाच्या सांगितल्या जातात. पहिलं म्हणजे वैद्य नाडी परीक्षा करतो आणि आपल्याला आपल्या रोगाप्रमाणे, आपल्या रोगाच्या त्या स्थितीप्रमाणे, म्हणजे समजा सामान्य स्थितीतला रोग असेल तर त्या पद्धतीचं औषध देतो, जरा त्याच्यावरचं असेल तर त्या धाटणीतलं औषध देतो.
जरा त्याच्यावरच्या पातळीवरचं, म्हणजे आता खूपच आवश्यकताच आहे, जरा तीव्रतर अशा पद्धतीचा रोग आहे, त्या पद्धतीचं औषध देतो. मग पहिलं असतं ते औषध, दुसरं असतं ते पथ्य, आणि तिसरं असतं ते विश्रांती. या 3 गोष्टी एकत्रित आल्या की तो रोगी ठणठणीत बरा होतो. म्हणून मी ज्यांनी 7 दिवसापूर्वीचं ऐकलं नसेल त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो की उपासना साधना करताना साधकांनी भगवंताचं नामस्मरण करायचं आहे किंवा भगवंताचं अनुसंधान ठेवायचं आहे, ही आहे त्याचं औषध. त्यानंतर त्यांनी जी पथ्य सांभाळायची आहेत ती पथ्य म्हणजे डूज अँड डोंट्स, ज्याच्यावर आपण मगाशी सुरुवात केली. जे करायचं नाहीये ते करायचं नाहीये, आणि जे करायचं आहे ते आवर्जून पोटी धरी, जेणेकरून सत्वगुणाची वृद्धी होईल, पुण्य कर्म अर्जित केली जातील, ते अगदी ठरवून केलं पाहिजे. जाता जाता अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. हो, आपण प्रवास करतोय आणि गाडीत आहोत, आपल्याला माहिती आहे की 1 तासाभराचा प्रवास आहे आणि पुढे आपल्याला आत्ता सीट मिळाली आहे, खूप आनंदी असतो आपण. पण एवढ्यामध्ये एखादा कोणीतरी 70-75 वर्षाचा, 80 वर्षाचा एखादा वृद्ध किंवा वृद्ध स्त्री आपल्यासमोर हेंदकाळत उभी राहिली, त्या तिथे काहीतरी अडचणीत आहे. ब्रेक मारला की तिला जरा कुठेतरी धक्का बसल्यानंतर ती कुठल्या तरी पुढच्याच्या अंगावर जाऊन पडते, पुन्हा उभी राहते बिचारी. आता पुण्यमार्ग पोटीधरी म्हणजे काय? आपल्याला फक्त असं जप केला, अनुष्ठान केलं, कुठेतरी जाऊन पोथ्या पुराण वाचली म्हणजेच सत्कर्म आहे किंवा पुण्य अर्जित केला असं तर ते ठीक आहे, त्यातनं तर पुण्य अर्जित निश्चित होतं. पण छोट्या छोट्या गोष्टीतनं कसं आहे, आपण त्या सीटवर बसलोय, आपण ज्या जागेवर बसलोय आणि आपल्याला सुखासीन स्थितीत आपण आहोत. मला माहिती आहे की मी या वृद्धाला किंवा या वृद्धेला आत्ता इथे जागा दिल्यानंतर मला पुढचा 1 तास त्रास सहन करावा लागणार आहे. पण त्या वृद्धाला पाहून तुम्ही तिथे त्याला जागा दिली, त्याचं कारण जर जेन्युइन आहे, त्याला जर खरंच अडचणीत आहे तो असं वाटतोय आपल्याला, की आपले आई इथे असती तर आपण असं वागलो असतो का, आपले वडील इथे आत्ता असते तर आपण असं वागलो असतो का, आपले आजी आजोबा आत्ता या ठिकाणी असते तर आपण असे वागलो असतो का, त्यांना उभं ठेवून आपण या सीटवर असे शांत बसू शकलो असतो का? हा विचार साधकाच्या, उपासकाच्या, भक्ताच्या चित्तात येतो आणि मग तो त्या योग्य अशा व्यक्तीला तिथे ती जागा देतो आणि आपण स्वतः विचार 1 तास सहन करून तो प्रवास पूर्ण करतो. दुसऱ्यासाठी जो सतत झिजतो, आपण आपल्यासाठी त्रास सहन करतो पण दुसऱ्याला सतत आनंदात ठेवतो, म्हणजे यातून सुद्धा पुण्यच अर्जित केलं जातं. जितकं जप करून पुण्यार्जित आपण करू शकतो, छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपण पुण्यमार्ग पोटी धरी. मग दुसरं आहे सत्संगाची वांछा कर, आणि तिसरं सांगितलं की विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षू. आता पुण्यमार्ग तर मार्गक्रमणा करतोय, याचाच अर्थ असा की अवगुण म्हणून जे जे आहेत, पापकर्म माझ्याकडनं नक्की घडणार नाहीत, याची सुद्धा काळजी साधकांनी, उपासकांनी घ्यायची आहे. म्हणून पहिली व्याख्या अशी आली की अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग. अवगुण सोडल्यानंतर आपण वाल्या कोळ्याची गोष्ट पाहिली. तो अतिशय दुष्ट होता, मगरूर होता, क्रूर कर्मा होता, पण त्याने आपल्या अवगुणांचा त्याग केला. ही ओवी तेथं तंतोतंत लागून आहे. अवगुणांचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग. मग नारदांचा संत संग झाला, नारदांच्याकडनं उपदेश मिळाला रामनामाचा, अशी आपण गोष्ट पाहिली, आपण ऐकतो, नेहमी वाचली. आणि तयासी बोली जे मग साधक ऐसा, त्याला साधक असं म्हणा. कितीतरी गोष्टी आपण अजामिळाची गोष्ट पाहिली. जे जे अवगुण आहेत त्या अवगुणांचं आधी परीक्षण झालं पाहिजे. हे मी चुकतोय किंवा मी हे चुकते आहे, इथे मी एखाद्याच्यावरती खूप कमी काळामध्ये चिडतोय, शॉर्ट टेम्पर्ड आहे, माझ्याकडे हा अवगुण आहे. मी खूप लोभी आहे, मी खूप कपटानं वागतोय समोरच्याशी, आणि एकीकडे मी फक्त 15-20 मिनटं अर्धा तास नामस्मरण करतोय, स्वामींची पोथी वाचली किंवा दत्त महात्म्य वाचलं किंवा दत्त पुराण वाचलं किंवा काही गुरुचरित्र वाचलं किंवा रोजची अगदी करुणा त्रिपदी म्हटली, रोजचा अगदी आनंदाने धाबे म्हटले किंवा रोजची अगदी जपाची माळ केली, 50 माळा जप केल्या, पण समोरच्याच्या विषयी असूया पोटात आहे, मत्सर पोटात आहे. हा एक प्रकारचा अवगुण आहे. म्हणून ज्याला साधक या कॅटेगरीत जायचं आहे, ज्याला साधक या श्रेणीत जायचं आहे किंवा साधक या भूमिकेमध्ये जायचं आहे, त्याने आपल्या ठिकाणी असलेले जे दुर्गुण आहेत, अवगुण आहेत, ते एकदा कागदावर लिहून काढ की मी असा आहे, मी असा आहे, मी असा आहे, माझ्यामध्ये या गोष्टी खूप वाईट आहेत. अर्थात हे मी माझं मत सांगत नाही, काही सिद्धपुरुषांनी आपल्या प्रवचनात सांगितलेलंच मत आपल्याला सांगतोय
की आपल्या ठायी असलेले जे जे अवगुण आहेत त्याची किमान त्रयस्थ भूमिकेतून, म्हणजे आपण नेहमी आपल्याला पाठीशी घालत असतो, नाही नाही असं काही नाही, मी वागतोय ते बरोबरच आहे असं आपल्याला नेहमी वाटतं, पण ते खरोखर तसं आहे का याची चर्चा आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून अवगुणांचा करुनी त्याग जेणे धरिला संतसंग, आणि मग तयासी बोली जे मग साधक ऐसा. पुढं असं वर्णन केलं, जो संतांसी शरण गेला संत जनीला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. काय सुंदर व्याख्या आहे. एकदा अवगुणांचा त्याग करायचं ठरवलं, आता पुण्यमार्गाने एक मार्ग ठरवला, या मार्गाने मी आयुष्यात जाईन इथून पुढे. मग एकदा तो मार्ग निश्चित झाला, अवगुण माझ्याकडून निर्धारपूर्वक अवगुणांचा मी त्याग करीन हे ठरवलं, आणि दुसरी गोष्ट ठरवली की सतत सत्संगतीत राहील. आता ह्याच्यावरती खूप वेळा बोलणं झालं आहे, पण पुन्हा एकदा सांगतो की सत्संग याचा अर्थ मग परत अनेक प्रश्न निघतील. खरे संत कोण ओळखायचे, मग ते खरंच असतील का, ते खरे असतात का, आजकाल इतके फसवे संत आहेत, मग कुठे संत संग कसा करायचा. आपल्याला ज्यांना काहीच करायचं नसतं त्यांना मग आणखीन अनेक प्रश्नावली निर्माण होते. म्हणून याचं उत्तर सांगितलं आहे की दासबोध आहे, तुकाराम गाथा आहे, भागवत आहे, भागवत आहे, हे यांचा संघ म्हणजे सत्संगच आहे. त्यातनं सद्विचारांचीच प्रेरणा दिली जाते, त्यामुळे हा एक प्रकारचा सत्संगच आहे. त्यामुळे यांचा ज्यांनी आश्रय केला, सत्संग देहधारी कोणी संत अधिकार पदाला पोचलेले जर आपल्या आयुष्यात आले तर सोने पे सुहागा, काहीच हरकत नाही. जो संतांची शरण गेला संत जनी आश्वासिला, संतांच्या वाक्यावरती ज्याचा परिपूर्ण विश्वास होत गेला पुढे, नाही नाही हे सांगतायत ना ते ऐकायचंच, त्यांनी जे जे म्हणून आपल्याला सांगितलंय ते ते करायचंच, या नाव साधक. साधक त्याला म्हणतात की जो संतांच्या वाक्यावरती विश्वास ठेवून वागतो, त्याला ह्याची खात्री पडली की मी ज्याच्या पाठीमागे जायचं ठरवलंय, ज्याला फॉलो करायचं ठरवलंय, तो फसवा नाही, तो मला कधीही दगा देणार नाही, तो मला कधीही कुठल्याही पद्धतीने मध्ये अर्धवट मार्गात सोडणार नाही, तो मला योग्य मार्गाचंच दिग्दर्शन करेल. म्हणून इथं आश्वासिला हा शब्द वापरला. माझी पूर्ण खात्री आहे त्यांच्या चरणाविषयी, त्यांच्या अधिकाराविषयी पूर्ण खात्री आहे. जो संतांशी शरण गेला संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. मग त्याला साधक असं म्हणतात, उपासक असं म्हणतात, भक्त असं म्हणतात. मग संतांच्या सहवासात आल्यानंतर तो काय करतो तर वर्णन केलं की उपदेशिले आत्मज्ञान. संत जे जे आत्मज्ञानाविषयी चर्चा करतात, हे पहा संतांचं जे जे बोलणं असतं ते बोलणं हे सहज जे बोलतात ते उपदेशाचंच असतं. तुकाराम महाराजांचं प्रमाणे सहज बोलणे हितोपदेश, सहज बोलतात ते हितोपदेशाचंच असतात. याही स्वैर कथा तेषाम उपदेशाः भवन्ति ताः संत सदाभिगंतव्याः. कधीही संतांच्या ठिकाणी तुम्हाला दर्शन झालं तर अवश्य जा. संत सदाभिगंतव्याः, सतत संतांच्या चरणाचा आश्रय करा. याही स्वैर कथा तेषाम, ते जे स्वैरपणे बोलतात ना ते सुद्धा उपदेशात्मक असतं, आपल्या आत्मोद्धाराचं असतं, आपल्याला आपल्या हिताचा मार्ग त्याच्यावर मिळतो. इथे संबंध आला, इथे काय ओवी आली, जो संतांशी शरण गेला, पूर्ण कंप्लीट सरेंडर, संतांच्या चरणावरती संपूर्ण शरणागती ज्याने घेतली, याचा अर्थ काय की मला खरंच काही कळत नाही, उपासना साधना भक्ती म्हणजे काय, मला काही कळत नाही आणि तुम्हाला मात्र त्यातलं कळतं, तुम्ही त्यातले अधिकारी आहात, हे एकदा मान्य झालं. म्हणजे मला कळत नाही हे आधी आपल्याला कळायला पाहिजे, आणि आपण ज्यांना मान्य केलंय त्यांना कळतंय हे आपल्याला कळलं पाहिजे. दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मला कळत नाही हे आधी कळलं पाहिजे, नंबर एक. आणि मी ज्यांच्या पायावर डोकं ठेवलंय त्यांना ह्यातलं सगळं कळतंय, ते त्या अनुभवातनं गेलेत हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून मी फेसबुकवर खूप दिवसापूर्वी ते युअर कोट म्हणून यायचं, त्याच्यात एक लिहिलं होतं की एक वाक्य लिहिलं होतं. मागच्या 1.5 वर्षापूर्वी ते खूप चालू होतं युअर कोटचं, ते एक काहीतरी लिहिलेलं असायचं. त्याच्यात मी एक वाक्य लिहिलं होतं की मला जितकं कळतं त्यापेक्षा माझ्या गुरूंना जास्ती कळतं. हे ज्या दिवशी शिष्याला, मला जितकं कळतं त्यापेक्षा माझ्या गुरूंना किंवा माझ्या सद्गुरूंना किंवा
पुरुषांना जास्ती कळतं, त्याच्या पुढचं कळतं. हे ज्या दिवशी मला कळतं त्या दिवशी आपल्याला खरं कळतं काय आहे ते. म्हणून जो संतांसी शरण गेला, आणि पुढे महत्वाचं वाक्य झालं, संत जनी आश्वासिला. संतांच्या वाक्यावरती, संतांच्या उपदेशावरती, संतांच्या कृतीवरती आश्वासिला म्हणजे पूर्णपणे विश्वास ज्याचा दृढ झाला त्याला साधक असं म्हणायचं. त्याच्या मनात तिळमात्रही शंका येत नाही. याला अंधश्रद्धा वगैरे असले शब्द वापरूच नाहीत आपल्यासारख्या लोकांनी, जे सश्रद्ध आहेत त्यांनी. श्रद्धा ही कधीही म्हणजे अंधश्रद्धा आणि ते डोळस असा काही विषयच नसतो. डोळे झाकूनच ठेवायचे असते, त्याला श्रद्धा असं म्हणतात. ती आंधळी कशी असू शकते? माझा हा पूर्ण विश्वास आहे, संतांची आहे पायी हा माझा विश्वास आहे. मला हा पूर्ण विश्वास आहे की हे माझा उद्धाराचा मार्ग मला दाखवतील. ते ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावरून त्यांचं आत्मिक कल्याण झालंय. त्यांना पांडुरंगाने दर्शन दिलंय, त्यांना दत्तात्रयाने दर्शन दिलंय, त्यांना रामाने दर्शन दिलंय, त्यांना कृष्णाने दर्शन दिलंय. मग जर त्यांना अनुभूती आहे त्याची, आणि मग ते जर त्या मार्गावरून गेलेत आणि अशांचा जर मला आश्रय झालाय, तर मी अजिबात डगमगता कामा नये. म्हणून साधक कुणाला म्हणायचं याची व्याख्या करताना फार महत्वाचं सांगितलं, संत जनी आश्वासिला. जो पूर्ण आश्वासिला, पूर्ण विश्वास आहे, भरोसा आहे पूर्णपणे, ते मला फसवणार नाहीत, दगा देणार नाहीत, त्यांच्या चरणी माझी पूर्ण खात्री आहे. म्हणून मी मगाशी एक वाक्य बोलताना असं म्हणालो, याही स्वैर कथा तेषाम. ते स्वैरपणे सुद्धा जे काही बोलतात, उपदेशाहा भवंतिताहा, ते उपदेशात्मक असतं, आपल्या कल्याणाचं असतं, आपल्या हिताचंच असतं. काहीही बोलून, काहीही, अगदी शिव्या देऊन. असे अधिकार संपन्न सत्पुरुष, सिद्धयोगी, त्यांचा संग केल्यानंतर ते काहीही बोललेत, चेष्टेत बोललेत, गमतीत बोललेत, विनोद करून बोललेत, उपहासाने बोललेत, टीका करून बोललेत, कौतुक करून बोललेत, अशा अनेक घटना घडल्या, पण त्या प्रसंगातून समोरच्याचं हितच केलं गेलंय. असं वाक्य आहे, तयाचे स्वैर शब्द, म्हणजे त्यांच्या तोंडातून निघणारे जे जे स्वैर शब्द असतात संत सत्पुरुषांच्या, अधिकारी सत्पुरुषांच्या मुखातनं, तयाचे पिसाट शब्द ऐकू जाता वाटे वेद. पिसाट शब्द म्हणजे काहीही बोलले, पण ऐकू जाता वाटे वेद. ते दाखवतात त्या मार्गावरनं गेल्यानंतर आपला आत्मोद्धाराचा मार्ग मिळतो. एक गोष्ट आपल्याला या निमित्ताने सांगतो, मला खूप आवडते. मी एका सत्पुरुषांच्याकडनं, कोल्हापूरला एक सत्पुरुष होते आहेत, त्यांच्या सान्निध्यात खूप पूर्वी आनंदमयी मा म्हणून ज्या बंगालच्या, त्यांचा पुण्यतिथीचा उत्सव कोल्हापुरात 4 दिवस दरवर्षी कीर्तन असायची. तर त्या ठिकाणी आम्ही जायचो, माझे वडील आणि मी. तर तिथे कीर्तन सेवा व्हायची. तर तिथल्या ज्या सत्पुरुषांच्या सहवासात त्यांचा आम्हाला बाबाजी म्हणून त्यांचा आम्हाला एक संघ झाला, त्यांनी एक फार छान गोष्ट शंकर महाराजांची आम्हाला सांगितली. सगळे तिथे आम्ही बसलो होतो, आम्हाला एक गोष्ट सांगितली. आपल्याला या निमित्ताने, या माध्यमातून आपल्याला ती आपल्या पुढे ठेवतो. कुठल्या मुद्द्यावरतून निघाली की जो संतांशी शरण गेला आणि संतजनी आश्वासिला, तो आश्वासिला हा शब्द, हा मुद्दा पक्का व्हावा म्हणून हा दृष्टांत सांगतोय. पुण्याला शंकर महाराज होऊन गेले. आपण फेसबुकवरती, व्हॉट्सॲपवरती किंवा त्यांचे फोटो पाहिले असतील, किंवा शंकर महाराज माहीत नाही असा महाराष्ट्रात एक माणूस नाही. आपण टी व्ही सिरियल लागल्यानंतर त्याच्या एंडला, काही एंड स्क्रीनला कधी कधी आपण असे ते अजानुबाहू, दाढी वाढलेले, हात असे मांडीच्या पुढे, पायाच्या पुढे ठेवलेले. पुण्यात धनकवडी म्हणून जे आहे, गमतीनीच बोलायचं झालं तर ज्यांनी कवडी समान मानलं, अशा धनकवडीमध्ये, जे त्यांना कवडीचीही किंमत दिली नाही धनाला ज्यांनी, अशा धनकवडीमध्ये ज्यांची पुण्यकारक अशी समाधी तिथं आहे की ज्याचं दर्शन घेतल्यानंतर आजही सद्भक्तांना अनुभूती येते, असे शंकर महाराज, अधिकारी असे दत्त संप्रदायी, साक्षात शिवावतारी शंकर महाराज, अद्वितीय असं व्यक्तिमत्व, मोठे सिद्ध पुरुष, काय कधी बोलतील याचा भरोसा नाही. याही स्वैर कथा तेषाम उपदेशा हा भवंतिता, हा मुद्दा मला सांगायचा आहे. तयाचे पिसाट शब्द ऐको जाता वाटे वेद. सज्जन हो, मनात आलं की निघाले, कुठेही निघाले. अष्टावक्र होते, त्यांचं चरित्र आपण शंकर गीता म्हणून वाचलं तर आपल्या लक्षात येईल. खूप अफाट असं चरित्र आहे. एक दिवशी त्यांच्या मनात आलं की मुंबईला जायचं. गाडीत बसले आणि मुंबईला गेले.
आणि ते दादरला एका शिष्यांच्याकडे जायचं आहे. छोटीशी जागा, मुंबईची जागा किती, चाळीमध्ये राहणारी लोक, पण मनात आलं की निघायचं. 555 सिगरेट ओढायचे, अजानुबाहू, ते रूप पाहिल्यानंतर कोणाला पटकन विभ्रम होईल अशी एकंदरीत स्थिती, एखाद्याला भय वाटेल अशी स्थिती, एखादा विभ्रमित होईल, हा कोणी सिद्धपुरुष आहे की नाही, का हा आहे तर कोण आहे अशी शंका निर्माण होईल अशी ती स्थिती. पण अधिकार मात्र, मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर, दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर, यह दुनिया के कई रंग है, यह रंग निराला है, पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है, मुझे वही जानता है जो खुद को पहचानता है, कुर्बान करी दौलत फिर भी सवाल अधूरा है, समझे तो में पछताना है, हमारा क्या जाता है, तेरा ही नुकसान है, लिखी दीवार की पत्थरों पर सुन्ना की लकीरें, वक्त आने पर याद होंगे हमारे ही फवारे. सद्गुरू शंकर महाराज त्यांचं हे कोट वाचलं जातं, सांगितलं जातं. मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर, दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर. ही उपासना साधना रूपी काही ना काहीतरी साधून घे माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर, असे ते अधिकार संपन्न शंकर महाराज. दादरला एका आपल्या शिष्याकडे भक्ताकडे जायचे. आता शंकर महाराज येऊन गेल्यानंतर बरं ते किती वेळ बसतील याचाही भरोसा नाही. अवलिया एखाद घोट चहाचा घेतला तर घेतला, आलेल्याला चहाचा प्रसाद द्यायचे, ते शंकर गीतेत वर्णन आहे. एक असं नाही की बाबा 1-2 दिवस थांबलं. त्यांच्या मनाचे ते राजे हो, बियॉन्ड द बार्स अँड कंडिशन, त्यांना कुठलीही मर्यादा नाही. मनात आलं, मुंबईत पुण्यातनं निघाले, मुंबईत पोचायचे, कुठल्याही ट्रेनमध्ये बसले बरोबर तिथे मुंबईत पोचले, दादरला आपल्या शिष्याकडे आले, बसले, लहर आली, काय आत्ता वाटलं, 10 मिनटं बसले, निघाले पुण्याला. अशा पद्धतीचं ते स्वैर वागणं. तर ते नेहमी यायचे, आजूबाजूच्या गल्लीतली लोक, चाळीतली लोक नमस्कार करायची. ते ज्या भक्ताकडे यायचे त्या व्यक्तीचा एक मित्र दादरच्या स्टेशनला TC होता. जुनी गोष्ट सांगतोय ही. आणि मग त्याला असं कळलं की आपल्या या मित्राकडे कोणीतरी एक अधिकारी सत्पुरुष येतात, त्यांना शंकर महाराज असं सगळेजण म्हणतात, आणि ते खूप अधिकार संपन्न आहेत. किती भाग्यवान माणसं आहेत ही की अशा दत्तस्वरूप शंकर महाराज घरी येतात आणि आपल्याला यांचं दर्शन कधी घडेल. म्हणून लक्षात घेऊया, अवगुणाचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोलीजे मग साधक ऐसा. तो साधक भाव जागृत झालेला, त्याने आपल्या त्या मित्राला सांगून ठेवलं की हे पहा, इथून पुढे मी तुला आत्ताच सांगून ठेवतो, परत जर कधी पुण्याचे ते शंकर महाराज जर तुझ्याकडे कधी आले तर मला फक्त एक निरोप दे. त्यावेळेला काही व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा अन्य काही कॉलिंग, फोनची एवढी व्यवस्था नव्हती, पण तुझ्याकडे आले की मला कुणाकडनं तरी काहीतरी निरोप धाड, मी बरोबर काही ना काहीतरी करून मी तिथे पोचतो. त्या मित्राने ते लक्षात ठेवलं की ह्याला खरी लालसा आहे, खरा परमार्थ करायची इच्छा आहे, खरी जिज्ञासा आहे, खरी वृत्ती संत चरणाशी एकरूप झालेली आहे, आणि शंकर महाराजांचा दर्शनाचा लाभ आपल्या या मित्राला नक्की झाला पाहिजे. मग त्याने काय केलं, तो म्हणाला, महाराजांच्या जेव्हा केव्हा मनात येतं तेव्हा ते येतात, असं काय आम्हाला माहीत नाही की या महिन्यात येतील, कदाचित आज आले, 4 दिवसांनी पुण्यात गेले, पुन्हा 5व्या दिवशी येतील, काही सांगता येत नाही, त्यांच्या मनाचे ते राजे आहेत. म्हणाला, जेव्हा केव्हा येतील तेव्हा मला निरोप दे, मी येईन, असा विषय तो ठरला. मध्ये काही दिवस गेले, काही महिने लोटले, आणि मग अचानक एक दिवशी शंकर महाराज आले. चाळीतली सगळी लोक, त्या मुंबईत अशी गच्च गर्दी, आणि सगळेजण शंकर महाराजांच्या दर्शनाला. आणि तेवढ्या गर्दीत बघा, तो मित्र जो होता, ज्याच्या घरी शंकर महाराज यायचे, ज्या भक्ता घरी शंकर महाराज यायचे, त्याने बरोबर लक्षात ठेवलं, ज्याला समय सूचकता म्हणतात, की इथे जमलेली जरी गर्दी 100-150 जणांची असली दर्शनाला, तरी तो एक असा भक्त आहे की ज्याने आपल्याला 4-4, 10-10 वेळा सांगितलंय, बजावलंय की ते आले की मला सांगा, ते आले की मला सांगा, मला त्यांना नमस्कार करायचा आहे. ती तळमळ त्यांनी हृदयात पक्की ठेवली होती. आणि बरोबर एका माणसाकडनं निरोप धाडला की म्हणाले, महाराज आलेले आहेत, तू काही कर आणि तुझी वेळ सांभाळून घे, नाही तर ते केव्हा निघून जातील सांगता येत नाही. मला सांगायचा तो प्रसंग फार मजेचा पुढे आहे, जो मला त्या कोल्हापुरातल्या सत्पुरुषांनी सांगितला की तो जो TC होता, तो तिथे आपल्या कामाला नुकताच दादरला आपल्या कामावरती म्हणून रुजू झाला होता त्याच्या ड्युटीच्या टाईममध्ये. आणि तेवढ्यात गमतीचा भाग असा घडला की त्याला निरोप मिळाला, त्याने लगेच ॲडजस्टमेंट केली आणि पटकन
वेडापिसाच होता, त्याला कसंही करून शंकर महाराजांना नमस्कार करायचाच होता. त्याने पटकन तिथल्या तिथे ॲडजस्टमेंट काहीतरी केली आणि सांगितलं, मी आलोच, थोड्याच वेळात आलो, तू थोडा वेळ सांभाळून घे. तो तिथनं निघाला आणि मुंबईत दादरला त्या दर्शनाला म्हणून तिथे पोचला. त्यात मुंबईतली घरं जुनी सांगतोय, आत्ताची मोठ्या मोठी टोलेजंग इमारती नाही, जुनं दादर, त्या दादरमधली ती चाळ, त्या चाळीमध्ये सगळी लोकांची गर्दी, त्यात एक कॉट घातलेली, त्या कॉटवरती हे अष्टावक्र स्वरूप असलेले शंकर महाराज, हातात सिगरेट आहे आणि ते अजानुबाहू रूपात शंकर महाराज बसलेले. तिथे त्यांचं ते दर्शन, मध्ये सगळी लोक, कोण भजन म्हणत आहे, कोण हात जोडून नमस्कार करत आहे. आणि लांब अशा तो गर्दीत पाहिल्यानंतर याने चप्पल काढली आणि अंतःकरणातले भाव, शुद्ध भाव जागृत झाले की या सिद्ध पुरुषाला, या सिद्ध योग्याला मला माझ्या डोळ्यांनी पाहता येतं आहे. आज ते माझं स्वप्न, माझी इच्छा, माझ्या मनातली कांक्षा आज या सत्पुरुषाच्या कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने पूर्ण झाली. अष्टसात्विक भाव ज्याला म्हणतात ते जागृत झाले. तो हळूहळू हळूहळू थोडंसं असं पुढे 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 येऊन लांबनं त्यांच्याकडे पाहतोय. कुठून तरी त्यांचा चेहरा तरी दिसू द्या, लांबून त्यांचे पाय तरी दिसू द्या म्हणून तळमळतोय. एवढ्यात चरित्रात असं वर्णन आहे, शंकर महाराज समोरच्या आलेल्यांना एक खणखणीत शिवी द्यायचे, खणखणीत शिवी. ते जो समोर दिसेल त्याला भाड्या असं म्हणायचे. आता मला कीर्तन प्रवचनाच्या मर्यादा माहिती आहेत, पण जे चरित्रात आहे ते आपल्याला सांगतो. ते तसंच्या तसंच आपल्या पुढं ठेवलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं की आपल्याला फक्त ती शिवी वाटते, भाड्या म्हटले, हे असे कसे संत, असं नाही. त्या भाड्या या शब्दाचा पारमार्थिक अर्थ फार विलक्षण आहे श्रोते हो, खूपच जबरदस्त आहे. शंकर महाराज जो नमस्काराला येईल त्याला भाड्या म्हणायचे, त्यांच्या तंद्रीत असतील तर ते भाड्या म्हणायचे. भाड्या याचा अर्थ काय, ती शिवी नव्हे. भाड्या याचा अर्थच असा की ते समोरच्या आलेल्या जीवाला सांगायचे की तू पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूताचं देह धारण केलेला भाडे तत्वावरती उसनं घेऊन शरीर धारण करून तू शरीर धारण केलेला जीवात्मा आहेस. तू मूळचा ते शरीर म्हणजे तू नाही आहेस, तू भाडे करू आहेस. भाड्या, भाड्या याचा अर्थ खरा हा आहे. भाड्या ही शिवी म्हणून घ्यायचं नाही आहे. भाड्या म्हणजे जाणीव करून द्यायचे समोरच्याला, अरे भाड्या, भाड्या म्हणजे तू भाडे करू आहेस, पंचमहाभूताचं देह धारण केलेला, मालक नाही आहेस या शरीराचा. काय उच्च त्यातला अर्थ आहे, लक्षात घ्या, विलक्षण अर्थ आहे. म्हणून ते लांबनं जोरात ओरडले कॉटवरून, ए भाड्या इकडे ये. भाड्या म्हणून जोरात ओरडल्यानंतर सगळी लोक मागे अशी वळून बघायला लागली, कोणाला आता शिवी घातली. मग ह्याने लांबनं भावविभोर नजरेने विचारलं, मला मला म्हणताय का, मला हाक मारताय का. होय भाड्या, तुलाच सांगतोय, पुढं ये. काय त्याला म्हणजे त्या टीसी जो होता त्याला आनंदाच्या उकळ्या फुटल्या की मी तर यांच्या दर्शनाची लालसा धरली होती, एवढ्या लांब गर्दीमध्ये यांनी बरोबर मला हाक मारली. आनंदाला पारावार उरला नाही हो. मग मधल्या लोकांनी असा रस्ता दिला, हा आणखीन पुढे 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 आला आणि मग मात्र शंकर महाराजांचं ते दिव्य रूप पाहिलं आणि लांबनं ह्याने मौन भाषेत विचारलं, कृतीतनं विचारलं की माझं हे डोकं आपल्या पायावरती ठेवायचं आहे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. ते दोन पाय पाहिले आणि खुणेनं विचारलं, मी तिथे नतमस्तक होऊ का, नतमस्तक होऊ का. शंकर महाराजांनी मानेनी सांगितलं चालेल. आणि त्या स्टेशन त्या टी सीचा भाग्याचा दिवस होता की प्रत्यक्ष शंकर महाराजांच्या श्रीचरणावरती नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली. तिथं नतमस्तक झाला, ते कपाळ त्यांच्या चरणावरती ठेवलं आणि डोळ्यात अखंड अश्रुधारा सुरू झाल्या हो. आणि शंकर महाराजांनी ते काय अवलिया स्वरूप, काय बोलतील याचा भरोसा नाही. हे कुठल्या मुद्द्यावरनं मी सांगतोय, याही स्वैर कथा तेषाम उपदेशाहा भवंतिताहा. त्यांच्या मुखातनं येणाऱ्या स्वैर गोष्टी सुद्धा आपल्याला उपदेशाच्या कशा ठरू शकतात हे अगदी ठसावं, पक्केपणाने कळावं म्हणून मी हा दृष्टांत सांगतोय. शंकर महाराजांनी तेवढ्या 100-150च्या गर्दीत, मुंबईच्या त्या वातावरणात, दादरच्या त्या चाळीत पटकन त्याला पाहिलं आणि म्हणाले, काय रे, तुला परमार्थ करायचा आहे, दत्ताची कृपा हवी आहे तुला. त्याने हात जोडले, म्हणजे महाराज अगदी खरं आहे, माझ्या मनात हेच भाव होते. ठीक आहे, कागद पेन काढ. कागद पेन काढ. ते टी सी वगैरे लोक असतात त्यांच्याकडे कागद पेन असतातच बरोबर. तो छोटीशी चिटोरी होती, कागद पेन होता, पटकन घेतलं. काय महाराज, काय 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 करू. मी सांगतोय ते शब्दन शब्दात नीट ऐका. त्या आबाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं कोल्हापुरात, अवतरण चिन्हात सांगितलं, लिव. लिव म्हणजे लिव. काय लिव, शब्द सांगितले.
लिहू. ज्याचं हाय त्यांनी लिहिलं, ज्याचं हाय लिहू. त्यानं नेलं, यांनी लिहिलं त्यानं नेलं, दंडक काढला. आणि पुढे लिहिलं तिथं, यांनी लिहिलं तिथं. कुणाच्या बापाचं, यांनी लिहिलं कुणाच्या बापाचं, त्यांनी लिहिलं काय गेलं, यांनी लिहिलं काय गेलं. प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह अवतरणचिन्ह पूर्ण. पुन्हा सांगतो, ज्याचं हाय त्यानं नेलं, तिथं कुणाच्या बापाचं काय गेलं, प्रश्नचिन्ह. लिहिलंस का, तुम्ही लिहिलं. हां, हा मंत्र रोज आंघोळ झाल्यानंतर म्हणायचा, दत्ताची कृपा होईल. जा. डोळ्यातनं अश्रुधारा सुरू झाल्या. श्रोते हो, मला सांगताना सुद्धा थरथरल्यासारखं होतं आहे. आपल्याला वाटतं की श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ, जय शंकर, ओम नमः शिवाय असे मंत्र तासनतास श्रीराम जयराम जय जयराम म्हणणं म्हणजे काहीतरी नामसाधना आहे. मी खरंच सांगतो आपल्याला, हे नामसाधना आहेच, पण यामागची प्रेरणा जर शुद्ध असेल आणि यामागे कृपा करणारी जर शक्ती जर दृढ असेल तर या नामाला विशिष्ट बळ येतं. आता शंकर महाराजांनी स्वैर अशा भूमिकेत त्यांच्या काय त्याला मनात आलं ते सांगितलं. ज्याचं हाय त्यानं नेलं, तिथं कुणाच्या बापाचं काय गेलं, यानं तो शब्द लिहिला आणि सांगितलं हे रोज म्हणायचं अंघोळ झाल्यावर. त्यानं मान डोलवली, चालेल म्हणाला, आणि हाच त्याला अनुग्रह झाला त्या टीसीला. सांगायची गंमत म्हणजे. आणि त्याच्यानंतरची पोस्ट ऐकण्यासारखी आहे. दररोज स्नान झाल्यानंतर हा बिचारा, आपण जशी हातात माळ घेऊन श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम तसं म्हणायचं. ज्याचं हाय त्यानं नेलं, तिथं कुणाच्या बापाचं काय गेलं, ज्याचं हाय त्यानं नेलं, तिथं कुणाच्या बापाचं काय गेलं, ज्याचं हाय त्यानं नेलं, तिथं कुणाच्या बापाचं काय गेलं. हा मंत्र तो माणूस श्रद्धेनं करायचा. आहे की नाही गमतीदार गोष्ट. ही गोष्ट गमतीदार आहे, पण यातलं मर्म मात्र खूप उच्चतम असं आहे. हे मी आत्ता का गोष्ट सांगितली, याचं कारण जो संतांशी शरण गेला, आणि पुढे वाक्य आहे, संत जनी आश्वासिला. त्याने बुद्धिवादी नव्हता तो. हा काय मंत्र आहे, ह्या मंत्राने काय दत्ताची कृपा होणार आहे. आम्ही कृती करण्याआधीच आमचे 100 प्रश्न असतात, पण त्याने मात्र अनन्य विश्वास ठेवला. आणि त्याच्या चरित्राख्यानात असं वर्णन आहे, त्या आबाजी महाराजांनी सांगितलं की त्या माणसाच्या घरात एकदा चोरी झाली. चोरांनी काही वस्तू चोरून नेल्या. पोलीस घरात आले आणि विचारलं की काही तक्रार आहे का कुणाच्या विषयी. ते म्हणाले, माझ्या सद्गुरूंनी मला आता शंकर महाराजांनी एकच मंत्र दिला आहे, ज्याचं हाय त्यानं नेलं, तिथं कुणाच्या बापाचं काय गेलं. जीवनाचा सिद्धांत आणि दृष्टांत ह्याच्याशिवाय आणखीन वेगळे काय असू शकतात. रटत असलेल्या मंत्राची अनुभूती प्रत्यक्ष जीवन जगताना कृतीत जेव्हा येते ना, तेव्हा अध्यात्म खऱ्या अर्थाने सुरू झालेलं असतं. नाहीतर तोपर्यंत ती फक्त बाष्कळ बडबड चालू असते. मी इतक्या माळा जप केल्या, मी दासबोध वाचला, मी एवढं उपासना करतोय, माझी अशी साधना आहे, माझं असं आहे, मी या तीर्थयात्रा केल्यात, माझी अशी अनुष्ठानं झाली आहेत. हे सगळं पोकळ आहे, बाष्कळ बडबड आहे, फक्त वाफ आहे तोंडाची. जेव्हा ते करतो ते जेव्हा आपल्या कृतीत येतं, तो दिलेल्या मंत्राचं त्याने जेव्हा चिंतन केलं, आणि ह्या दादरच्या या टीसीचं वर्णन करतात, जेव्हा तो मेला तेव्हा योगी जसा ब्रह्मरंध्रातनं प्राण सोडतो, तसं त्याच्या त्या श्रद्धेनं जप केल्याचा परिणाम योग्यासम शंकर महाराजांचं एक गोष्ट ऐकली, ब्रह्मरंध्रात प्राण केंद्रित होऊन तिथून महासमाधी झाली, असं वर्णन करून ठेवलेलं आहे. मग एका सिद्ध पुरुषाच्या सहवासाने सत्संगतीला आल्यानंतर तो जे सांगतोय ते माझ्या हिताचंच आहे, माझ्या कल्याणाचं आहे, असं जेव्हा संतजनी आश्वासिला. आश्वासिला या शब्द पटावा म्हणून मी आत्ता ही गोष्ट सांगितली, हा दृष्टांत सांगितला. इतका 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 विश्वास दृढतर असला पाहिजे, इतका दृढतर विश्वास असला पाहिजे की माझ्यावरती या पद्धतीने कृपाच होईल, निश्चितपणानं कृपा होईल. मला वाटतं मगाशी सांगून सुद्धा आपण रघुनाथ कदम पुन्हा एकदा लिहित आहे की गिरनारवर एक महंतावर बिबट्याने कसा हल्ला चढवला. आता त्याचं उत्तर मी कसं देऊ शकतो. त्या माणसाची त्या साधूचं प्रारब्ध असेल. आपण ज्या चष्म्यातनं बघतो तसं आपल्याला दिसेल. आपण कुठेतरी हॉस्पिटलला कोरोना होऊन मरण्यापेक्षा किंवा अन्य कुठले रोग होऊन मरण्यापेक्षा गिरनार पर्वतावरती त्या साधूला इतके जन्म, इतके दिवस, इतकी वर्ष राहायला मिळालं आणि गिरनार पर्वतावरती त्याचा देह पडला. असे अनेक जीव आत्तापर्यंत गिरनारला गेलेत, गिरनार चढताना मेलेत, त्यांची चर्चा कोण करणार. त्यामुळे आत्ता आपण या मुद्द्यावरती कशाला आपल्या आयुष्यातला वेळ आणि बुद्धी वाया घालवत आहे. आपण त्याच्यावरती विचार करायला आपल्याला खरंच काही गरज नाही आहे.
ते त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला जे करायचं ते त्याने त्याला त्याला ते भोगायला मिळालं आहे. असे अनेक जीव जन्माला येतात, मरतात. गिरनारवरती मरण मिळालं त्याच्या सद्भाग्याचं लक्षण आहे. अनेक जीवजंतू मरतात, त्याचं मरण तिथे आलं, त्याचा नशिबात तो योग होता असं म्हणूया. मी त्याचं उत्तर द्यायला असमर्थ आहे, माफ करा. तर आपला मुद्दा असा की उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन या नाव साधक. आपली धारणा दृढ होत जाऊ दे की मला जीवात्मा मी शिवस्वरूप मूळचा आहे, ही धारणा पक्की व्हावी. दृढते कारणे करी साधन, दृढता निर्माण व्हावी. संतांच्या सहवासात जे आत्मज्ञान मिळालं, जे जे काही डूज अँड डोंट्स कळत गेले, हे करा हे करू नका याविषयी क्लॅरिटी येत गेली, ते आत्म्याविषयीचं ज्ञान संत सत्पुरुषांच्या सहवासात जे जे मिळालं, तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन या नाव साधक. ते दृढ होत जाऊत. ते ऐकलेले विचार, थेरॉटिकल विचार, थेरी ऐकली, पण ते प्रॅक्टिकली कसे आहेत ते पक्क व्हावं, दृढ व्हावं, म्हणून जो प्रयत्न करतो या नाव साधक. मग साधक कुणाला म्हणायचं तर वर्णन केलं, होता सारासार विचार. सारासार विचार जो करतो, यातलं सार काय, असार काय, नित्य काय, अनित्य काय, श्रेयस काय, प्रेयस काय, हिताचं काय, अहिताचं काय, याचा जो नित्य विचार करतो, एके होऊनी तत्पर, संदेह सोडून दृढतर, आत्मज्ञान पाहे. जो केवळ आत्म्यावरती कॉन्सन्ट्रेशन करतो की माझ्या ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी जे आत्मतत्व आहे तिथे मला कसं पोचायचं आहे याविषयी जो लक्ष केंद्रित करतो, सारासार विचार करून, साधना दृढतर करून, मग काय करतो, नाना संदेह वृत्ती भावयाधरी सत्संगती, मग त्यासाठी सत्संगती धरतो. आणि मग इथे 3 वाक्य फार महत्वाची आहेत. मग त्याला प्रचिती येते. मग त्याला प्रचिती येते कशाची, आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐक्यतेसी. आणि परमार्थ मार्गात, अध्यात्म मार्गात 3 प्रचिती सांगितलेल्या आहेत. एक आहे आत्मप्रचिती, एक आहे शास्त्र प्रचिती आणि एक आहे गुरुप्रचिती. या 3ही प्रचिती हळूहळू त्याच्या आयुष्यात साधना करता करता येऊ लागतात. तो घेतो त्याची प्रचिती. प्रतीती असा एक शब्द आहे. आत्मप्रतीती, शास्त्र प्रतीती, गुरुप्रतीती, म्हणजे गुरूंनी जे जे सांगितलं त्या वाक्यावर विश्वास ठेवून गेल्यानंतर आलेली अनुभूती गुरुप्रचिती. आत्मप्रचिती, शास्त्राच्या वाक्यावरती विश्वास ठेवून आलेली जी प्रचिती ती शास्त्र प्रचिती. या 3ही प्रचिती ऐक्यतेसी आणि मी ब्रह्मच आहे या तत्वाशी एकरूप होण्यासाठी त्या वापरतो. ऐक्यतेसी आणि त्याला साधक म्हणतात. आता एक व्याख्या केली, असत्क्रिया ते सोडिली, वरती ज्याच्यातनं सुरुवात केली, असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली. म्हणजेच पापकर्म ठरवून टाळू लागला आणि पुण्यमार्गाचं अर्जन करू लागला, सत्क्रिया करू लागला. असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली, स्वरूपस्थिती बळावली या नाव साधक. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जो अनुसंधान करू लागला त्याला साधक असं म्हणा. त्याच्यानंतर असं वर्णन केलं, ही ओवी फार महत्वाची आजच्या दिवशी लक्षात ठेवूया. अभ्यासाचा संग धरिला, अभ्यासाचा संग धरिला, साक्षपासारिखा निघाला, प्रयत्न सांगाती भला साधन पंथे. असत्य गोष्टीचा त्याग केला आणि साधनेचा संग केला, नित्य उपासनेचा संग केला. म्हणजे अभ्यास, याचा अभ्यास या शब्दाचा अर्थ उपासनेचा, साधनेचा, भक्तीचा निरंतर संग धरिला. जो विभक्त नाही त्याला भक्त असं म्हणतात. जो सतत आपल्या उपास्याच्या ठिकाणी तद्रूप होतो त्याला उपासक असं म्हणतात. जो आपल्या साध्याप्रती निरंतर लक्ष ठेवतो त्याला साधक असं म्हणतात. म्हणून साधक त्यालाच म्हणतात जो अभ्यासाचा संग धरिला. ज्या ज्या कृतींनी, ज्या ज्या कर्मांनी मला माझ्या आत्मस्वरूपापर्यंत जाता येईल त्या गोष्टीचा ज्याने संग धरिला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, साक्षपासारिखा निवाला, म्हणजे जी साधना त्यानं ठरवली आहे त्यात सातत्य ठेवलं आहे. साक्षपासारिखा म्हणजे साक्षप याचा अर्थ सतत त्याचा पाठपुरावा केला. जे मी सुरुवातीला अगदी बोललो, सुरुवात करताना व्हिडिओच्या, की एक 8 दिवस लहर आली, वाचलं गुरुचरित्र, नंतर परत तिकडे लक्ष नाही वर्षानुवर्ष.
मग केव्हा तरी बुद्धी झाली की वाचूया, मग वाचलं. एखाद दिवशी 5-10 माळा केल्या, मग तो नियम 10 दिवस चालवला, मग अजिबात एक माळ सुद्धा केली नाही. तर ते ते सातत्य जर राखलं नाही उपासनेत, तर तो साधक कसा होईल? म्हणून अभ्यासाचा संग धरीला. पहिली रिक्वायरमेंट, पहिली गरज ही आहे साधक होण्याची, की अभ्यासाचा संग धरीला. दुसरी गोष्ट, जे ठरवलं नित्य उपासनेत ते रोजच्या रोज होतंय की नाही, सतत होतंय की नाही, त्या सातत्याला परमार्थात फार महत्व आहे. म्हणून साक्षपा सारिखा निवाला, साक्षप करण्यासाठी सतत सातत्य ठेवलं त्या कृतीमध्ये. भगवंतांनी अर्जुनाला नाम घेताना सांगितलं की सततं कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जो नित्य माझ्याशी उपासना करतो तो सततं कीर्तयंतो माम. पुढची स्टेप सांगितली देवानी, यतंतश्च दृढव्रताः. कुठलीही आपत्ती आली तरी तो आपल्या केलेल्या ठरवलेल्या नियमापासून वेगळा होत नाही. यतंतश्च दृढव्रताः आणि नमस्यन्त्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तो नित्य माझ्याशी युक्त असतो. म्हणून दुसरी गोष्ट अभ्यासाचा संग धरीला, दुसरी गोष्ट सातत्य ठेवलं त्या अभ्यासात, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट प्रयत्न सांगाती भला. नित्य नूतन आपल्या साध्यापाशी जाण्यासाठी, आपल्या उपास्याच्या ठिकाणी पोचण्यासाठी, आपल्या परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी नित्य प्रयत्न करीत राहतो. प्रयत्न हाच आपला सांगाती म्हणजे जोडीदार आहे असं जो मानतो. आळस, याचा अर्थ असा की आळस न ठेवता नित्य प्रयत्न जो करीत राहतो परमार्थ मार्गात परमेश्वर प्राप्तीसाठी, साधन पंथे, त्या साधन पंथात जो ठेवतो. या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या. म्हणून साधक कसा असतो? साधक सावध दक्ष तो साधक, जो नित्य सावध असतो, ज्यामुळे माझी उपासना खर्ची पडणार नाही. आपण बरीच पारायणं, उपासना, नामस्मरण इत्यादी करतो, तीर्थयात्रा करतो, व्रतवैकल्य करतो, पण एखादी आपत्ती आली की पण देवाला खूप कळवळून हाक मारतो, साथ देतो. आपल्या मनात छोट्या छोट्या गोष्टीत, देवा आता एस टी येऊ दे बाबा, मला जागा मिळू दे बाबा, मला कृपा एवढ्यावरती मर्यादित नाहीये. पण तरी आपण तिथे ते बोलल्यानंतर आपल्या प्रारब्धाने जे मिळायचे ते मिळणारच असतं, पण आपण तिथे हे शब्द जोडल्यानंतर आपल्याला अपेक्षित असं एखाद्या वेळेला मिळाल्यानंतर आपली पुण्याई सुद्धा कधी कधी खर्ची पडते, आपली उपासना सुद्धा खर्ची पडते. कधी कधी आपण कमावलेली साधना, केलेली साधनेची जी पुण्यार्जित केलेलं असतं ते कुठेतरी खर्च पडत नाहीये ना. ते अशा क्षुल्लक कारणासाठी, जसं आपण आहे कार्ड म्हणून डेबिट कार्ड कसंही केव्हाही वापरत नाही, आपण सतत पडताळून बघतो किती बॅलन्स शिल्लक आहे, योग्य कारणासाठीच आपण वापरलं ना. हे जर व्यवहारात आपण दक्ष असू तर उपासना करताना सुद्धा आपण अतिशय दक्ष राहिलं पाहिजे. मी एक उदाहरण या निमित्तानं आजच्या दिवशी सांगतो, टेंबेस्वामींच्या आयुष्यातलं. माझा नावाचा संदर्भ कदाचित चुकत असेल, आत्ता मला ते अगदी एक्झॅक्टली या बोलताना लाईव्हमध्ये असताना मला इतकं पटकन ते नाव आठवत नाही आहे त्या बुवांचं, पण मुद्दा आपण नक्की घ्याल उपासक मंडळी, सगळी दत्तोपासक मंडळी, याची मला अपेक्षा आहे. आपण मुद्द्याशी गाठ घालूया. टेंबेस्वामी महाराज जेव्हा वासुदेव शास्त्री, आजही माणगावला आपण आत प्रवेश केल्याच्या नंतर एका बाजूला मारुतीचं एक मंदिर आहे, तर तिथे एक बुवा होते. त्यांच्यात मारुतीरायांचा संचार व्हायचा. कीर्तनकार होते, अधिकार संपन्न होते, आणि त्यांचं नाव चरित्रात आहे, काहीतरी कर असं आडनाव आहे, मला आत्ता नेमकं आठवत नाही आहे ते आडनाव, पण असो, आपण मुद्दा धरूया. ते जे कोण बुवा होते, त्या बुवांना मारुतीरायांची परिपूर्ण कृपा होती. माझा मुद्दा काय आहे, किंवा आत्ता सांगत असलेला मुद्दा काय आहे चर्चेचा, की आपण जी साधना करतो, किंवा आपण जी काही कृपा संपादित केली, किंवा आपण जी साधना केल्यानंतर जे काही कृपा अर्जित केली, ती कुठे खर्ची पडत नाहीये ना, विनाकारण, अकारण ती खर्ची पडत नाहीये ना, यासाठी दक्ष असतो, त्याला साधक म्हणतात. हा मुद्दा सांगताना मी हा दृष्टांत सांगतोय. ते जे कोण बुवा होते, ज्यांच्यावर मारुतीरायांची कृपा होती, त्यांना संचार झाल्यानंतर ते 5-5 फूट लांब एखादं वानर उडी मारतं तसं ते उडी मारून जायचे संचार आल्यानंतर, असं चरित्रात वर्णन आहे. आणि हे टेंबेस्वामींना माहीत होतं, म्हणजे वासुदेव शास्त्री टेंबेस्वामी असताना त्यांना वासुदेव शास्त्रींनाही माहीत होतं. कोकणातल्या एका गावामध्ये हे शास्त्री बुवा, म्हणजे वासुदेव शास्त्री आणि हे कीर्तनकार बुवा, दोघे जण, मारुतीची कृपा असलेले हे बुवा, हे दोघे जण त्या गावात गेले. आणि तिथली काही लोक म्हणाली होती की आम्ही मारुतीचं मंदिर स्थापन करू.
पण काही कारणाने ते मंदिर स्थापनेचा विषय रद्द झाला, गावातल्या काही राजकारणामुळे किंवा गावातल्या अतुल रानडे, आजेगावकर, बहुतेक मला शुअर नाही आजेगावकर बुवा का काय, नाही आजेगावकर नसावं, काहीतरी नाव होतं, जाऊ द्या त्यात अडकायला नको. तिथे गेल्याच्या नंतर काही कारणांनी, काही पॉलिटिक्समुळे, काही अडीअडचणीमुळे त्या लोकांनी अचानकपणे त्या कीर्तनकार बुवांना सांगितलं की हे मंदिर होणार नाही, बांधलं जाणार नाही. बांधलं जाणार नाही म्हटल्याच्या नंतर त्या बुवांना संताप आला, त्यांना राग येऊ लागला की माझ्या मारुतीरायांच्या मूर्तीची स्थापना करतो म्हणाले होते, वासुदेव शास्त्रींना मुद्दाहून मी माणगावातनं इथे बोलावलं आहे आणि अचानक आता नाही म्हणतात. त्यांना राग येऊ लागला आणि त्यांना जसा राग येऊ लागला तसं ती गोष्ट टेंबेस्वामींच्या लक्षात आली, म्हणजे वासुदेव शास्त्रींच्या ती गोष्ट लक्षात आली. आणि ती गोष्ट जशी लक्षात आली तसं टेंबेस्वामींनी तिथेच वाहणारी जी एक नदी होती त्या नदीत त्या शास्त्री बुवांना सांगितलं, चला चला म्हणाले, आता आपण इथे थांबायला नको, आपण नदीत आंघोळीला जाऊया. वास्तविक आंघोळीला जाण्याची ती वेळ नव्हती, पण वासुदेव शास्त्री टेंबे यांनी, म्हणजे आपल्या स्वामी महाराजांनी, थोरल्या महाराजांनी त्या बुवांना त्या नदीत आंघोळीला घेऊन गेले, नदीत स्नान करवलं. स्नान केल्याच्या नंतर पुन्हा वरती आले आणि सांगितलं जाऊ द्या ना, मारुतीरायांची इच्छा दिसत नाही की इथे मंदिर व्हावं, सोडून द्या. तिथून त्यांचं मन शांत करवलं आणि मग पुन्हा माणगावला आणलं. ते मंदिर माणगावच्या इथे आहे, त्यांच्या हस्ते स्थापन झालेली मूर्ती माणगावात आहे. आता प्रश्न असा निर्माण झाला की त्या बुवांचा राग जेव्हा शांत झाला, ते अधिकार संपन्न होते, कृपांकित होते, त्यांनी हळूच वासुदेव शास्त्री सुद्धा दत्तकृपेने अधिकारी असे महाराजांचा अधिकार तर निराळा वर्णन करायला नको. शास्त्री त्या कीर्तनकार बुवांना असं वाटलं आणि त्यांनी महाराजांना उत्सुकतेपोटी विचारलं, महाराज, म्हणजे शास्त्री बुवा, तेव्हा महाराजांचा संन्यास झाला नव्हता, शास्त्री बुवा, आंघोळीची वेळ नसताना तुम्ही मला आंघोळ करायला लावले, याच्या मागचं कारण काय होतं? महाराजांनी दिलेलं उत्तर फार मजेदार आहे, ते आपण नक्की ह्या भागातनं घ्यावं, त्यातलं सार सगळ्यांनी मिळून समजून घेऊया. मी, तुम्ही, आपण सगळ्यांना ते उपयोगी पडणारं सार आहे. महाराजांनी, वासुदेव शास्त्र्यांनी सांगितलेलं, टेंबेस्वामींनी सांगितलेलं उत्तर फार लाजवाब आहे. महाराज म्हणाले, तुमच्यासारखे अधिकार श्रेणीतले साधक, मारुतीरायांची कृपा मिळालेले तुम्ही कृपावंत, पण मंदिर होत नाही म्हणल्यानंतर तुमचा राग अनावर झाला आणि त्या संतापाच्या भरात तुम्ही जर संतापला असतात आणखीन, तर कदाचित संचार झाला असता आणि तुम्ही या गावात मारुतीरायांनी जसं अशोकवन जाळून टाकलं तसं या गावात काय केलं असतं आणि काय नाही याची मला काळजी वाटायला लागली. म्हणून तो राग अनावर झाला तुम्हाला, तो राग शांत व्हावा म्हणून मी तुम्हाला अवेळ असून सुद्धा नदीत आंघोळीला घेऊन गेलो आणि मी सुद्धा तुमच्यावर आंघोळ केली, तुमचा राग शांत व्हावा म्हणून. आणि आपण ते स्नान केल्यानंतर, गार पाण्याने स्नान केल्यानंतर आपला तुमच्या ठिकाणी जो क्रोध होता, जो संताप आला होता, तो शांत झाला. तेव्हा वासुदेव शास्त्री टेंबे असताना महाराजांनी, शास्त्री बुवांनी उपदेश फार महत्त्वाचा केला. ते म्हणाले, साधकाच्या ठिकाणी क्रोध हा दुर्गुण आहे आणि त्या क्रोधाच्या आवेशात साधक अदवा तदवा काहीतरी बोलून जातो. त्याने जर साधना केली असेल, तो नामधारक असेल, तो उपासक असेल, तर तो म्हणतो, बघेल माझा देव तुला बघेल, बघच तू आहे मग मी आहे, असं काहीतरी बोलाचाली होता होता तो शिव्याशाप देऊ लागतो आणि तो काहीही अदवा तदवा बोलून जातो. आणि तो ज्या क्षणी समोरच्याला लागेल असं बोलतो, अदवा तदवा होईल असं बोलतो, काहीही विधानं करतो, तेव्हा त्याने आजवर कष्टानं केलेली 10-20 वर्षाची, 5 वर्षाची, 10 वर्षाची जी काही साधना असते ती समजा 100 उंचीवरती असेल तर ती पुन्हा शून्य स्थितीत येते. तुम्ही त्या अवस्थेला, शून्य स्थितीला येऊ नये, तुमचा राग कंट्रोल व्हावा, तुमचा क्रोध ताब्यात यावा म्हणून स्नानाची योजना केली. हे टेंबेस्वामींच्या चरित्रात आहे, आपण वाचा. हे एवढ्यासाठी दृष्टांत दिला, हा दृष्टांत आजच्या दिवशी एवढ्यासाठी समोर ठेवला की इथे मुद्दा असा आला की सावध दक्ष तो साधक. जो सावध असतो की मी अर्जित केलेली पुण्याई किंवा मी अर्जित केलेली साधना, कृपा ही अकारण खर्ची तर पडत नाहीये ना, डेबिट होत नाहीये ना. ती आपण छोट्या छोट्या कारणासाठी देवाला साथ घालतो, तिथे ती खर्ची तर पडली नाही ना. इथे माझं प्रारब्ध न्यून होतं, माझ्या प्रारब्धात इथे हा योग नव्हता, पण मी जे जे काही मागितलं ते आत्ता या ठिकाणी मला प्राप्त झालं. याचा अर्थ माझ्या मनासारखं ते घडलेलं नसून मी केलेली साधना तिथे खर्ची पडते. देव फुकटचं देत नाही, देव अतिशय व्यवहारी आहे. तुम्ही काहीतरी केलेलं असतं तुमच्या, हा जगरहाटीचाच नियम आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे असतील, नुसतं ATM कार्ड हातात असून चालत नाही, बँकेत पैसे पण असावे लागतात. खात्यामध्ये पैसे असतील तर ATM कार्ड तिथे जाऊन चालवलं तर त्याचा पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला ते मिळणार आहेत पैसे. म्हणून ते कीर्तनकार, प्रवचनकार गमतीने आम्ही सांगतो ना, ATM म्हणजे असतील तर मिळतील. असतील खात्यात, असतील, T तर, M म्हणजे मिळतील, असतील तर मिळतील.
ATM. तसं तुमच्या खात्यामध्ये जर काही पुण्यार्जन केलं गेलं असेल तर ते तुम्ही योग्य ठिकाणी एखाद्याला आरोग्य लाभावं म्हणून, जसं आता आपण रोज चर्चा करतोय की रोजची उपासना झाल्यानंतर हे जे डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, सरकारी यंत्रणा आहेत, आपण ठरवलेलंच आहे की ही रामनामाची उपासना किंवा अन्य काही उपासना आपण खर्चिक करूया, इथे खर्चिक करूया, योग्य ठिकाणी खर्च होऊ द्या. रामनामाचा जप, दत्तनामाचा जप, घोरात कष्टोधरण स्तोत्र, काही अन्य स्तोत्र, दत्तपारायण मी सेवा करीन आणि या सेवेचं पुण्य या लोकांच्या पाठीशी उभं राहू द्या म्हणून मी खर्च करीन. हे योग्य ठिकाणी खर्च होत आहे ना, माझ्या मतलबासाठी ते खर्च होत नाही आहे ना, डेबिट होत नाही आहे ना, यासाठी जो सावध असतो त्याला साधक असं म्हणतात. म्हणून सावध दक्ष तो साधक, पाहे नित्यानित्य विवेक, वरती याच्यावरती बोललोय, आत्ता वेळ घालवायला नको. पाहे नित्यानित्य विवेक, संग त्यागुनी एक सत्संग धरी, जो संग टाकतो आणि सत्संग धरतो. आता आज एवढी व्याख्या साधक या विषयाची खूप पुरेशी आहे. आता हे थेरॉटिकल सांगून झालं, आता प्रॅक्टिकल सांगतो. आजच्या दिवसाचं पण एक वैशिष्ट्य आहे. काल आपण यती महाराजांचं चरित्र पाहिलं पूर्वार्धात. आज वरुथिनी एकादशी आहे, नाथ संप्रदायातला एक महत्त्वाचा दिवस वरुथिनी एकादशी आहे. आणि आजच्या दिवशी आणखीन एक वैशिष्ट्य घडलं, ते म्हणजे आज भाऊ महाराज स्वर्गे, नाशिकचे परमपूज्य भाऊ महाराज स्वर्गे यांची आज जयंती आहे. आजचा जयंतीचा दिवस आहे त्यांचा. काल आपण महाराजांची यती नारायणानंद सरस्वतींची पुण्यतिथी पाहिली. आज भाऊ महाराज स्वर्गे नाशिकचे त्यांची जयंती आहे. आणि नुसती जयंती नाही तर आजची ही जयंतीचं शताब्दी वर्ष आहे. म्हणजे 1920 साली नवापूर या गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून परमार्थाची खूप आवड होती, घरात वातावरण पण अनुकूल होतं. आई वडील, घरातलं बाकीचं वातावरण उपासना करणाऱ्यापैकी होते, त्यामुळे ती आवड वाढत गेली, उपासना वाढत गेली. मग शिक्षण झालं, शिक्षणानंतर नोकरी झाली, नोकरी सुरू झाल्यानंतर विवाह झाला. मग कौटुंबिक काही जबाबदाऱ्या अंगावर पडल्या भाऊ महाराजांच्या. मग अनेक 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 अशा पद्धतीचे आयुष्यातले वेगवेगळे चढ उतार, वेगवेगळे उणेधुणेपणा, पुरस्कार तिरस्काराच्या गोष्टी सगळ्या काही अनुभवल्या, पण साधना सोडली नाही. आज जे थेरॉटिकल पहिलं आपली चर्चा झाली ज्याच्यावरती की जो अवगुणाचा करुनी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोली जे मग साधक ऐसे, तसं आपले जे जे अवगुण आहेत त्याचा त्याग केला, सत्संग निरंतर धरत गेले आणि साधना मार्ग मात्र सोडली नाही. म्हणून प्रयत्न सांगाती भला साधन पंथे, आपण जे प्रयत्न करत राहायचे, उपासना करत राहायचे, तोच आपला बरोबरचा सांगाती आहे. त्याला प्रयत्नाला सोडायचं नाही आहे. सांगाती भला साधन पंथे, तो साधना सोडली नाही. आणि मग मात्र काय केलं, मनाचा निश्चय ठाम झाला आणि भाऊ महाराजांच्या आयुष्यात सद्गुरूंची प्राप्ती झाली. कोण सद्गुरू लाभले? शांतम योगींद्र वर्यम द्विजकुलतिलकम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम दत्तात्रेयम स्मरंतम जनहितनिरतम सच्चिदानंदमग्नम सिद्धम रेवा तटस्थम निजपररहितम नित्यमत्तावधूतम संतम नारेश्वरस्थम मथित कलिमलम पांडुरंगम नमामी. श्लोक मी म्हटला, त्या दिव्य पांडुरंगांच्या चरणी वंदन करूया आजच्या वरुथिनी एकादशीला. कोण पांडुरंग? हे नारेश्वर या दिव्य गावात राहणारे परमपूज्य रंगावधूत महाराज, त्यांचा सहवास लाभला. म्हणून इथे आज जे पूर्वी ओव्यांमध्ये बोललो ते थेरॉटिकल झालं, हे प्रॅक्टिकल कसं आहे, ते दृष्टांत रूपाने कसं आहे पहा. जो संतासी शरण गेला, संतांना उपदेशिले आत्मज्ञान, सद्गुरूंचा सहवास झाला. सद्गुरूंनी वेगवेगळ्या पद्धतीची उपासना भाऊ महाराजांना दिली. भाऊ महाराजांनी खूप साधना केली, खडतर साधना केली. सद्गुरूंच्या सान्निध्यात आल्यानंतर रंगावधूत महाराजांनी दत्तबावन्नी असेल, स्तोत्र असतील, निरनिराळी दत्तमंत्राचं अनुष्ठान असेल, गायत्री पुरस्चरण असेल, अशी अनेक अनेक पुरस्चरणे आपण परवाच्या दिवशी व्याख्या पाहिली. विरक्ते करावी पुरस्चरणे, विरक्ते करावी तीर्थाटने, ही जी व्याख्या पाहिली ते सगळं पुन्हा जिथल्या तिथे पुन्हा ते जसंच्या तसं पुन्हा सुरू झालं. आणि रंगावधूत महाराजांची आज्ञा झाली की आता तुम्ही नर्मदा परिक्रमा करा. मग भाऊ महाराजांनी नर्मदा परिक्रमा केली. भाऊ महाराज स्वर्गे नाशिक, त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. आणि ती कशी केली सांगतो आपल्याला. ती पायी केली, आणि नुसती पायी नाही तर अनवाणी केली. पायात चप्पल न घालता केली, काही पादत्राण पायात नाही.
आणि मा नर्मदेच्या किनारी रेवा तीरे तपः कुर्यात. तिच्या भोवतीनं सव्य म्हणजे तिला उजवं ठेवून चालत राहायचं आणि परिक्रमा करायची. आयुष्यातला स्वर्णिम असा तो क्षण असतो, किंवा ते दिवस असतात, ते महिने असतात, ती वर्ष असतात. नर्मदा परिक्रमा सद्गुरूंच्या आज्ञेनी, रंगावधूत महाराजांच्या आज्ञेनी भाऊ महाराज स्वर्गे यांनी केली. स्वाभाविक आहे, सद्गुरूंनी उपदेशिलेल्या मार्गावरतून गेल्यानंतर साधकाला जे साध्य असतं ते नक्कीच मिळतं. उपासकाला आपला उपास्य नक्कीच प्रसन्न होतं. भक्ताला आपले जो देव आहे तो नक्कीच सुप्रसन्न होतो. सगुण साक्षात्कार झाला, अधिकार संपन्न झाले. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे की आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधे आधे. आपणासारिखे करीती तात्काळ. सद्गुरू, कोणताही सद्गुरू, गुरु शिष्य नाही करत. वाक्य फार महत्त्वाचं सांगतो. कुठलाही गुरु शिष्य नाही करत, गुरु गुरु करतो. समोरचा लघु असतो, त्या लघुचं लघुत्तम, त्याचं लघु स्वरूप घालून त्याला दीर्घ मोठं करतो. गुरु आपणासारिखे करीती तात्काळ, आपल्या सम करतात शिष्याला, त्यांना गुरु असं म्हणतात. समोरच्याला शिष्य म्हणजे न्यूनत्वात ठेवत नाहीत, लघुत्तम भूमिका देत नाहीत. आपणासारिखे करीती तात्काळ. हा, पण केव्हा? सद्गुरूंनी दिलेल्या मार्गावरून तो शिष्य गेल्यानंतर ती भूमिका प्राप्त होते. भाऊ महाराजांच्या आयुष्यात तो क्षण आला, दत्तकृपा झाली आणि सद्गुरूंची कृपा झाली. आणि मग यती महाराजांचं आयुष्य काल सांगितलं तसंच. आता उरलो उपकारापुरता. आपल्याला जे गाठायचं ते गाठून झालं. आता लोकांच्या उद्धारासाठी असं वर्णन आहे की तळेगाव अंजनेरी, नाशिकला आपण त्र्यंबकेश्वरला जाताना वाटेत ते डावीकडे लागतं, तिथे आश्रम आहे. त्या आश्रमात त्यांनी साधना केली. पुष्कळसा काळ तिथे ते राहिले. आपल्या सहवासात येणारे, या देहाच्या सहवासात येणारे जी लोक आहेत त्यांना दत्तबाबांनीची उपासना सांगितली, रंगावधूत महाराजांच्या स्तोत्रांची उपासना सांगितली आणि श्री रंगावधूत परिवाराची स्थापना भाऊ महाराजांनी, स्वर्गीय महाराजांनी तिथं नाशिकला केली. आणि उर्वरित आयुष्य सगळं आश्रमात, त्या तळेगाव अंजनेरी नाशिकच्या तिथे आपलं उर्वरित सगळं आयुष्य खर्ची टाकलं. 1920 सालचा त्यांचा जन्म, 2020 हे त्यांचं आत्ता शताब्दी वर्ष चालू आहे भाऊ महाराजांचं. आणि सांगायची वैशिष्ट्य म्हणजे असं की ऑक्टोबरच्या 2000 साली, काल आपण पाहिलं 1999 साली यती महाराजांनी देह ठेवला. आज मी आपल्याला ज्या सत्पुरुषांची गोष्ट सांगितली भाऊ महाराजांची, यांनी 2000 साली, ऑक्टोबरच्या 2000 साली लौकिक अर्थाने देह दत्त स्वरूपात विलीन केला. आज त्या आश्रमामध्ये हेमाताई म्हणून आहेत, नाशिकचे अनेक साधक आहेत, आमचे भट्टड वकील आहेत, डॉक्टर आमचे पाठक आहेत, आणखीन वेगवेगळी मंडळी तिथे, अधिकारी, आता किती जणांची नावं घेऊ तेवढी कमी आहेत. ती सगळी मंडळी त्या ठिकाणी सेवाभावनेने नाशिकहून गाड्या घेऊन तिथपर्यंत पोहोचतात. दत्तप्रभूंचं खूप सुंदर असं मंदिर त्र्यंबकेश्वरला जाताना डावीकडे त्या तळेगाव अंजनेरी इथं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी खरंच भाऊ महाराजांचं हे स्थान नक्की बघून घ्या. जेव्हा मी नाशिकला कीर्तनाच्या निमित्ताने किंवा प्रवचनाच्या निमित्ताने जाणं घडतं त्यावेळेला या आश्रमात अगदी आवर्जून दर्शनासाठी मुद्दाम जातो. मी भाऊ महाराजांच्या पादुकांचं दर्शन, त्यांच्या समाधीस्थळाचं दर्शन तिथे घेण्याचं भाग्य बऱ्याच वेळा लाभलं गेल्या 4-5 वर्षात. आज त्यांची जयंतीचं बघा काय गंमत असते, शताब्दी वर्ष आपल्या गुरूंचं आहे म्हणून ते सगळे शिष्य अतिशय आनंदाने अंजनेरीच्या मठामध्ये एकत्र जमणार होते. पण कोरोना व्हायरसच्या या निमित्ताने कोणाला घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. पण जो भक्त तोच असतो जो लवचिक असतो. मी जाईनच. 1 वर्षभर ती सगळी मंडळी तयारी करत होती. भाऊंचं शताब्दी वर्ष, जयंतीचं वर्ष, शताब्दी वर्ष आपण धूमधडाक्यात आश्रमात म्हणजे तिथे उपासना करून साजरं करायचं. पण कोरोना व्हायरसमुळे त्यातला कोणीही शिष्य तिथे आत्ता जाऊ शकला नाही. पण त्यांच्या असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती मेसेज फार समंजसपणाचा आला. त्यातल्या प्रत्येकाने सांगितलं की भाऊ आपल्या हृदयात आहेत, सद्गुरू आपल्या हृदयात आहेत. आपल्याला शरीराने जरी तिथे जाता येत नसलं तरी तिथे आश्रमाची व्यवस्था पाहणाऱ्या आणि एक अधिकार संपन्न अशा आमच्या परमपूज्य हेमाताई त्या तिथे आहेत. त्या सर्वांच्या वतीने नमस्कार समाधीपाशी अर्पण करतील. पण आपण सगळ्यांनी दत्तबाबांनी दत्तनाम संकीर्तन किंवा भाऊंनी दिलेली उपासना करून मनातूनच भाऊ महाराजांना श्रद्धांजली किंवा मनातूनच त्यांचं स्मरण आजच्या दिवशी करूया. आणि त्या सगळेजण घरात राहून भाऊ महाराजांचं स्मरण करतात. आज मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगितलं की या एका सत्पुरुषांनी रंगावधूत महाराजांचा सहवास झाल्यानंतर बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध ही अवस्था प्राप्त केली. इकडून तिकडून कुठल्याही उदाहरणामधनं आपला तो मुद्दा पक्का व्हावा म्हणून आजच्या दिवशी त्यांचंही स्मरण घडावं. आणि आजच्या दिवशी वरुथिनी एकादशीला आणखीन एका महापुरुषांनी संन्यास दीक्षा घेतली.
महान अधिकारी जे पूर्वी कीर्तनकार होते, जे परवा दासगणू महाराजांची गोष्ट आपल्याला सांगितली होती, त्या दासगणू महाराजांचे पट्ट शिष्य, अगदी आत्मीय हृदयस्थ शिष्य, उत्तराधिकारी त्यांचे, ज्यांना सगळं महाराष्ट्र ओळखतो, वैद्यकशास्त्रात महान अधिकारी असे होते, वैद्य होते उत्तम, आणि कीर्तनकार तर खरंच थोर कीर्तनकार होते, ज्यांची कीर्तनं 3-3 तास, म्हणजे मराठा मंदिरला पुण्यामध्ये कीर्तन व्हायचं तर लोक 4ला कीर्तन असायचं तर 3 वाजल्यापासून लोक जागा मिळावी म्हणून 1 तास आधी जाऊन बसायचे आणि पुढे 3 तास कीर्तन व्हायचं. म्हणजे 4 तास लोक कीर्तनासाठी वेडेपिसे होऊन लोक सिनेमासाठी रांगा लावतात, पण एक काळ महाराष्ट्राने पुण्याने असा पाहिला की 3 वाजता लोक जाऊन रांगेत उभे राहायचे, मोठ्या मोठ्या झांजा घ्यायचे आणि कीर्तन करायचे. त्यांचं नाव सांगतो, त्यांचं नाव होतं आठवले, अनंत दामोदर आठवले. आणि पुढे त्यांनी संन्यास घेतला. तो दिवस आजचा वरुथिनी एकादशीचा, आणि संन्यासोत्तर त्यांचं नाव झालं वरदानंद भारती. महाराष्ट्राला हे नाव नवं नाही, त्यांचं पण शताब्दी वर्ष चालू आहे. आणि वरदानंद भारती यांनी अद्वितीय असं कार्य केलं. उत्तर काशीला त्यांनी पुढे देह ठेवला. त्यांचं चरित्राख्यान आहे, बाजारात पुस्तक मिळतं, ते आपण केव्हा ना केव्हा तरी नक्की वाचा. अनंतराव आठवल्यांचं. त्यांना सगळे आप्पा म्हणून, सगळेजण पूर्वाश्रमी त्यांना सगळे आप्पा म्हणून हाक मारायचे, पण संन्यासोत्तर त्यांचं नाव वरदानंद भारती असं झालं. तर त्यांचं जीवनचरित्र आहे, ते पण अतिशय वाचण्यासारखं आहे. तर त्या आप्पांचा संन्यास विधी आजच्या दिवशी म्हणजे वरुथिनी एकादशीला कैलास आश्रमात तिकडे उत्तर काशीला झाला. 29 वर्षापूर्वी त्यांचा तो संन्यासविधी झाला होता. आज आप्पांचं सुद्धा स्मरण या निमित्ताने वरुथिनी एकादशीला करूया. भाऊ महाराज स्वर्ग्यांचं स्मरण आजच्या दिवशी करूया. शंकर महाराजांचं स्मरण करूया. टेंबेस्वामींचा प्रसंग लक्षात ठेवूया. आणि साधक कुणाला म्हणतात याची व्याख्या आज आपण पाहिली. आज इथे पुरे. आजच्या दिवशी वाणीला विराम देऊया. उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता आपण फेसबुक लाईव्ह करूया. उद्यापासून 5 दिवस संध्याकाळी 6 ते 6:30, कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे रात्री 9:30ला करता येणार नाही. 23 तारखेपर्यंत, अमावस्येपर्यंत रोज संध्याकाळी 6 वाजता बरोबर आपण भेटूया. उद्या साधक या भूमिकेची पुढची व्याख्या, आणखीन पुढची व्याख्या आपण उद्याच्या निरूपणात पाहूया. आज जे जे काही यथायोग्य वाटतं ते आपल्यापुढे ठेवलं. आपण नक्की सगळे मिळून याचं चिंतन करूया. मी, तुम्ही, आपण सगळे मिळून याचं चिंतन करूया आणि दत्त महाराजांच्या दिव्य चरणाचं स्मरण करून उर्वरित आपलं सगळ्यांचं आयुष्य खूप आनंदात आणि खूप छान पद्धतीने जाऊ द्या अशी मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांना कुठल्याही पद्धतीचं नक्कीच नैराश्य येणार नाही, नाउमेद होणार नाही. आपण आहोत लॉकडाऊनमध्ये, त्या ठिकाणी आपापली उपासना, आपल्या गुरुपरंपरेतली उपासना करत राहूया. दत्त महाराजांना प्रार्थना करूया की माझ्या घरात कोणीही रोगी होता कामा नये. माझ्या गल्लीत, माझ्या गावात, माझ्या तालुक्यात, माझ्या जिल्ह्यात, माझ्या राज्यात, माझ्या राष्ट्रात, नव्हे ह्या विश्वातून हे कोरोना नावाचं महासंकट लवकरात लवकर दूर होऊ द्या अशी प्रार्थना करूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात ही प्रार्थना. घोरात कष्टोधरण स्तोत्राचा एक पाठ. आणि आज इथे थांबायचं. उद्या संध्याकाळी 6 वाजता बरोबर आपण फेसबुक लाईव्हवर श्रीपाद श्रीवल्लभ या पेजवरती पुन्हा भेटूया. आज पाहिलेला एपिसोड जे पाहू शकत नाहीत फेसबुकवर, ते यूट्यूबवर उद्या नक्की पाहू शकतील, विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावात् शक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमे तद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तः प्रियो भवेत्. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. धन्यवाद. नमस्कार.